नमस्कार मित्रांनो, मी उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून. आज 14 ऑगस्ट शुक्रवार 2026. महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांचा बोलबाला चालू आहे. रस्त्यावरचे चायनीज असो, हॉटेलवाले, 3 स्टार 5 स्टार हॉटेलवाले, मॉलवाले, ऑनलाईनवाले, कन्झ्युमरवाले, आता मेडिकल स्टोअरवाले डायरेक्ट नोटीस आणि लायसन्स कॅन्सल किंवा 15-25 दिवसासाठी नोटीस देऊन उत्तर मागायचं. खूप छान चालले आहे, चांगले आहे. अशा प्रकारे हिंमत दाखवणारे महाराष्ट्रातील एकमेव शासकीय अधिकारी, खैरनांनंतर पैदा झालेले मुंडे साहेब, मी तुमच्याद्वारे सरकारला काही प्रश्न करीत आहे. ते प्रश्न तुम्ही सरकारपुढे मांडाल अशी आशा करतो आणि भरोसा ठेवतो. महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात दिनांक 14 ऑगस्ट म्हणजे आजच 26ला बातमी होती. भुताटकी नव्हे, मास हिरेशिया. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोम शासकीय निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीमध्ये दिसून आलेली काही लक्षणे हा भातुडकीचा प्रकार नव्हे तर मस्त हिस्टोरिया आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक नायडू यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी होणारा तणाव या परिस्थितीत कारणीभूत होतो. कधी रडणे, कधी हसणे, मध्येच ओरडणे, शांत राहणे किंवा बोलल्यावर प्रतिसाद न देणे अशी लक्षणं असतात. त्यामागे सामूहिक तणावाची शक्यता अधिकारी व्यक्त करतात. आता नीट ऐका. आश्रमात अपुऱ्या खोल्या, एकच ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वावर, जेवणातील अनियमितता व गुणवत्ता मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम आणि घरापासून दूर ठेवले जाते. तुकाराम मुंढेजी, माझा प्रश्न आता सुरू होतो. भारतात एकूण जेल 1333 आहेत आणि यात 5,11,542 पेक्षा जास्त कैदी आहेत. याच्यात दोषी फक्त 25% आहेत. मुंडे साहेब, याच्यामध्ये 73 ते 74% कैदी ज्यांच्यावर अजून गुन्हा सिद्ध झाला नाही असे आहेत. जोपर्यंत कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांना दोषी ठरवता येत नाही. म्हणजे ते जेलमध्ये सडत आहेत, पडून आहेत. लांबणीवर पडलेल्या सुनावण्या, जामीन मिळवण्यासाठी आर्थिक मदत न मिळणे म्हणून वर्षोनवर्षे खितपत पडलेले ही लोक असतात. ज्यांनी गुन्हा केला नाही अशा लोकांना सुद्धा खऱ्या गुन्हेगारांबरोबर ठेवण्यात येते. एका खोलीत क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवतात. असे म्हणजे झोपले की हलायचं पण नाही असं कैद्यांनी मला सांगितलेलं आहे. अच्छा, आता त्यामध्ये खाण्यामध्ये एक पातळ अशी डाळ असते, जाडसर चपाती असते, भात दिला तर दिला, नाही तर नाही, चहा पण एकदम पाण्यासारखा. अशा वेळी यांच्या मस्तिष्कावर किती परिणाम होत असेल याबद्दल काही विचार केला का तुम्ही? यांना देखील तणाव असतो. ही लोक पण भुताटकीप्रमाणे मध्येच हसतात, रडतात, ओरडतात, कधी शांत राहतात, कधी जेवतच नाहीत, विचार करत बसतात. आणि यांची अपुरी जागा, कोंदट वातावरण, प्रकाश कमी, ही पण माणसंच आहेत ना. कधी जमिनीवर ते झोपतात. माझं म्हणणं आहे त्यांना देखील तुम्ही पलंग द्या, गाद्या द्या, मच्छरदाणी द्या, कैद्यांना नियमित समुपदेशन द्या. आनंददायी वातावरणाचा आभास, परिसर आणि व्यक्तिगत स्वच्छता ठेवण्याबाबत मार्गदर्शन करा. आत्महत्या होणार नाहीत. बरं, हे असं का वागतात मुंडेजी? या अर्ध्या अर्ध्यात म्हणून आपण कैदी नाहीच आहेत, ते अर्ध्या कैद्यासाठी तुम्ही काय करू शकाल याबद्दल हा माझा एक प्रश्न आहे. तुम्ही हा शासकीय सरकारना विचारा. जर तिथे त्या वसतिगृहामध्ये त्या मुलींसाठी एवढी जर व्यवस्था
सरकार करत असेल, करोडो रुपये खर्च करत असेल, तर माझ्या या कैद्यांना का नाही करत, यांच्यावर जरूर विचार करावा. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम, मुंबईवरून.